तर राम राम शेतकरी मित्रांनो, यशराज ॲग्रो फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे बघू शकता आपण सकाळी आता शेळ्यांना चारा टाकलेला आहे. आपल्याकडे गव्हाण नसल्यामुळं असं शेळ्यांना खाली टाकावं लागते. त्याच्यामुळे जरा चारा वाटलं होतं आपल्याला आता गव्हाण बनवून घ्यायचे आहे. गव्हाणीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. ही पण शेळ्यासाठी आपण एक जुगाडू गव्हाण बनवली आहे. त्यात एका बॅरलपासून आपण 3 गव्हाणी तयार केलो आहे. त्याचा व्हिडिओ लवकरच येईल, तो पण व्हिडिओ बघून घ्या. आता शेळ्यांना चारा टाकले, आता कोंबड्या सोडायच्यात. बराबर पिल्ल्याच्या कोंबड्या सवय लागल्यानंतर मधल्यामध्ये लगेच पिल्ल्याच्या जातात, मोठ्या कोंबड्या बाहेर. बघू शकताय ज्वारीची कणसं पाला कोंबड्या खात्यात. इकडं पिल्ल्यावर ठेवलेला खुराक उरलेला. यात एक सेपरेट पिल्ले आहेत लहान, त्यांना पण सोडू आता. आता आपल्या कोंबड्या सोडून झालं, शेळ्यांना खायला टाकून झाले. तुम्हाला आता हायड्रोपोनिक सेटअपमध्ये दाखवतो काय बदल झाला आहे. इथं बघू शकताय 1 तास 48 मिनिट आणि बंद टाईम आहे. 2 तास पूर्ण झाले की मग चालू होणार. आणि आता इथं बघू शकता आपला चारा, हा फक्त 3 दिवसाचा चारा आहे. खाली काढून दाखवतो 1 मिनिट तुम्हाला. बघू शकता चारा शेळ्यांना, कोंबड्यांना, दुधाच्या जनावराला सगळ्यात भारी. इकडे बघू शकताय पिल्ले पाणी पित आहेत. हा मल्टी कलर मधला आपला कोंबडा. इथं बघू शकताय नारळ कसं लागलेत आपल्या नारळाला. हे आपल्या कोंबड्यासाठी आणलेले टमाटे आहेत. काल आपल्या गावचा बाजार होता, आणलेली टमाटे. आता हे कट करून घेऊ आपण. इथं आपलं टमाटो कट करून झालेला आहे. हा टमाटो संध्याकाळी आपण टाकणार आहे. आता आपण
मोठ्या पक्षालाही टमाटे ठेवू. हे आपली वाटच बघत होती इथं. तर बघू शकता तुम्ही कसं खातीत. असं टमाटे आपली पार करली कोंबड्याने खाऊन. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा.